मंडळी नमस्कार. आज मला बनवायचा होता नवरबांच्या आवडीचा बदाम शेक. सो मी त्यासाठीच इथे बनवायला घेते. सोबत म्हटलं याची रेसिपी पण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा थंडगार काहीतरी प्यायला मिळेल. तर चला आता इथे बदाम शेक बनवायला घेऊया. त्यासाठी गरम पाण्यामध्ये बदाम 2-3 तासासाठी मी भिजत ठेवले होते. ते छान भिजले की त्याच्यावरची सालं काढून घेतली. पहा इथे दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर पहा गॅस चालू करून घेतला. गॅसवरती कढई तापायला ठेवली. कढई छान गरम झाली ना, थोडी नॉर्मल टेम्परेचरवरती, की लगेच 1 लिटर दूध घ्यायचं. इथे मी गाईचं दूध घेतलंय. तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर केला ना तरी सुद्धा चालेल. आता इथे दूध थोडंसं गरम झालं ना की आपल्याला ना हे दूध थोडंसं हलवून घ्यायचं आहे. एकदा दोनदा पळीने हलवलं ना की हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरती गरम झालं ना की आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या दुधाचं आपल्याला काय करायचं आहे पुढे सांगेलच. आता हे वाटीमधलं दूध आपण काढून घेतले ना, ते थोडा वेळ थंड कोमट होऊ देऊया. दूध छान कोमट थंड होते तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. आता दुधाला चांगली उकळी काढली ना की बदाम जे आपण काढून घेतले होते ना साल, ते पण चांगले दूध टाकायचं त्यामध्ये, चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत पहा इकडे दूध कोमट थंड झालं होतं. त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली व्हॅनिला फ्लेवरची 1.5 चमचा आणि दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली. एकदमच सोडायची नाही, थोडी थोडी कस्टर्ड पावडर सोडायची आणि चांगली मिक्स करायची दुधामध्ये. त्यानंतर तुम्हाला गोड जितपत आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त करा. त्यानंतर आपण जी मिक्सरला बारीक केली ना बदामची पेस्ट, ती सुद्धा टाकायची. शेवटला बदामची पेस्ट टाकल्यामुळे एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या बदाम शेकला. त्यानंतर चांगलं दूध थोडंसं आटवून घेतल्यानंतर इथे माझ्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. बदाम जसे की काजू आणि पिस्ता टाकलेलं आहे. त्याला छान मिक्स करून घेतलं. आता संपूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून ना थोडा वेळ दुधाला आटवून घेते. पहा दुधाची एवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी बदाम शेकला काढून घेतलं. थंड झाल्यानंतर ना फ्रीजमध्ये 2-3 तासासाठी ठेवून दिलं आणि 2-3 तासानंतर मस्त थंड झाल्यानंतर हा बदाम शेक प्यायला घ्यायचा. खरं सांगू का, माझ्या नवऱ्याला हा बदाम शेक खूप जास्त आवडला. शब्दच नाही आहेत माझ्याकडे, एवढा अप्रतिम चवीचा हा बदाम शेक बनतो ना. माझ्यावरती ट्रस्ट करून एक वेळेस ही बदाम शेकची रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांना आवर्जून ही रेसिपी प्यायला द्या. बघा ते बाहेर गाड्यावरचा बदाम शेक इथून पुढे तुम्हाला मागणारच नाही. एवढा अप्रतिम बनतो ना. नक्की बनवून पहा आणि कमेंट करून फीडबॅक नक्की